तर आता आपण गोंदियातले 2 किल्ले केले आज आणि आता पुढच्या किल्ल्याला चाललोय. हा आपला पुढचा किल्ला आहे तो भंडारा जिल्ह्यातला. आपण परत एकदा भंडारा जिल्ह्यात चाललोय, त्यामुळे हा व्लॉग जो मिळेल तुम्हाला हा भंडारा जिल्ह्यातल्या किल्ल्यांना जोडून मिळेल. आता आपण आहे तो रायपूर ते नागपूर हायवेला. रायपूर, दुर्ग, त्यानंतर पुढे भंडारा आणि नागपूर हा जो हायवे आहे, किंवा याला सुरत कोलकाता एक्सप्रेसवे पण बोलतात, एवढा सुंदर रस्ता बनवलेला आहे ना, एकदम क्वालिटी मक्खन रस्ता जो म्हणतात तोच आहे. अशा रस्त्याने प्रवास करायचं एक वेगळीच मजा असते. विदर्भात आलेत तर इकडं दुसरं काय नाही दिसलं तरी रस्ते इकडचे, नागपूरची जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती एकदम बेस्ट मिळते. तर आता आपण चाललेलो आहे साकोलीला जाणार आता या हायवेने. साकोली हे भंडाऱ्यातलं तालुक्याचं ठिकाण आणि तिथून साधारणतः साकोलीतून 14-15 किलोमीटरवरती आपला किल्ला आहे. किल्ल्याचं नाव आहे सहानगड. चला तो किल्ला बघू आता आपण. हा रस्ता बघा एकदा, एकदम क्वालिटी हायवे बनवलेला आहे. दोन्ही बाजूला जंगल, याच्या मध्ये मध्ये वाईल्ड लाईफ कॉरिडॉर काढून दिलेले आहेत पूल बांधून. चला बघूया किल्ला. तर आपला आता भंडारा जिल्ह्यातला तिसरा किल्ला. आता आपण आलोय साकोली जवळचा सानगडी किल्ल्याला. साकोलीपासून एक 12-13 किलोमीटरचा अंतर आहे. यायचा रस्ता एकदम चांगला आहे. इथून पुढचा रस्ता असाच गडचिरोलीला जातो. मागच्या ब्लॉगमध्ये आपण एक किल्ला बघितला होता, याच ब्लॉगमध्ये मागचा किल्ला. आणि परत आता आपण हा दुसऱ्या किल्ल्याला आलेलो आहे भंडारामधला. इथं आल्यानंतर हा यांनी किल्ल्याचा परिसर एकदम मेंटेन ठेवलेला आहे. हा गावाकडून रस्ता येतो, इकडच्या बाजूने तलावाच्या पलीकडून एक रस्ता जातो, किंवा साकोलीकडून आल्यानंतर हा एक रस्ता आपल्याला इथं घेऊन येतो. इथं पार्किंगची चांगली व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती पण चांगलं हे केलेलं आहे. किल्ल्याच्या इकडच्या बाजूला जर बघितलं आपल्या डाव्या हाताला, तर तलावाचं नाव दिलेलं आहे मामा तलाव. आणि त्याच्या समोरच ही एक रंगमहल म्हणून वास्तू आहे. तर चला बघू आपण हा किल्ला. तर या रंगमहाल म्हणून एक वास्तू आहे किल्ल्याच्या जवळच. या वास्तूला आलोय आपण. पूर्ण चौकोनी बांधकाम आहे. इकडच्या साईडने दरवाजे आहेत आणि मला वाटतं तलावाच्या बाजूने इकडून याला पूर्ण ओपन दिसतंय. हे इथं प्रवेशद्वार होतं याचं की पडलेलं आहे ते माहिती नाहीये. इकडून या वास्तूला प्रवेशद्वार असेल कदाचित. हा तलाव कितपत जुना आहे ते माहिती नाहीये. जर तलाव जुना असेल तर तो एंट्री पॉइंट हाच असेल कदाचित. याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे वरती, इथे बघा. आणि हे नंतर सिमेंटने पण हे केलेलं आहे. बरंचसं बांधकाम याचं विटांचं आहे आणि सिमेंटने याची डागडुजी केलेली आहे. ही कधी केलेली आहे काय आयडिया नाही आहे. किल्ल्याच्या परिसरात इकडे खूप घाण केलेली आहे लोकांनी, त्यामुळे खाली पाहून जावं लागतंय. हे इथलं या गडीचं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या इकडच्या बाजूला हा पडलेला बुरुज आहे. तटबंदी पण पडलेली आहे पूर्ण, इकडच्या साईडची पण पडलेली आहे. आणि तिथं नेहमीप्रमाणे किल्ल्यावर दर्गा दिसलेला आहे आपल्याला त्या बुरुजावरती. याच्यावरती दरवाजावरती काही हे कोरलेले नाही आहेत. आतमध्ये आलं तर दोन्ही बाजूला आपल्याला पहारेकऱ्यांच्या देवड्या मिळतात. इकडे ही देवडी आहे आणि इकडं याच्यामध्ये खोली बांधून बांधकाम पण केलेलं आहे आतमध्ये. आत आपण प्रवेश केल्याच्या नंतर
हा त्या दर्ग्याकडे जाणारी वाट. इकडची तटबंदी पडलेली आहे. आपल्याला प्रवेशद्वारावरती कदाचित जाता येत असेल. आपण याच्यावर जाऊन पाहू प्रवेशद्वारावर काय दिसतंय का. संवर्धन केलेलं आहे गावकऱ्यांनी इथल्या थोडंसं, त्यामुळे जरा चांगली अवस्था आहे. हा इथून आपल्याला पूर्ण किल्ला दिसतो इकडच्या बाजूने. तिथे एक बुरुज आहे, इकडच्या बाजूचा बुरुज, आणि समोर एक मोठा बुरुज आहे. खाली उतरायले जागा नाही. विहीर आहे इथं. विहिरीचं आय थिंक आता त्यांनी कॉन्क्रिटीकरण केलंय. तर इकडच्या बाजूला आपल्याला जे किल्ल्याचं प्रवेशद्वार होतं, त्या प्रवेशद्वारातून चालत आपण आतमध्ये आलो. आपल्याला पूर्ण बाजूने तटबंदी मिळते. तिथं एक बुरुज आहे, इकडं मध्ये एक बुरुज पाहायला मिळतो, इकडच्या टोकावरती पण बुरुज आहे. इथं समोर एक बुरुज आहे, त्याच्यामध्ये एक मंदिर आहे. ही इकडची बाजू, इथं जगदंबेचं मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं किल्ल्याबद्दल हा बोर्ड दिलेला आहे. सहानगड किल्ला, भोसलेकालीन, स्थापना 1734. नागपूरकर भोसले होते, त्यांच्या काळात या किल्ल्याची स्थापना झालेली असेल. इकडच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आणि इथं असलेली तोफ. भंडारा जिल्ह्यात आपण जवळपास 4 ते 5 किल्ले पाहतो, त्याच्यातल्या एकाही किल्ल्यावरती तोफ नाही आहे. फक्त हा एकमेव किल्ला ज्याच्यावरती तोफ आहे. या तोफेचं रूपांतर एका मंदिरात केलेलं आहे. थोडक्यात एक देव म्हणून याला पूजलं जात आहे. तोफ थंड आहे, पंचधातूची तोफ असेल. आणि इथं वरती एक असलेला बुरुज, आजच्या बाजूचा हा बुरुज आहे. या बुरुजावरती इथं मंदिर आहे. हे पहिलं मंदिर आहे, शिव मंदिर. यात असलेली पिंड, ओम नमः शिवाय. पिंडीच्या वरतीच इथं नागशिल्प, त्याच पिंडीच्या पत्थरातच कोरलेलं आहे ते. आणि इकडच्या बाजूला आपण आल्यानंतर इथं हे जगदंबा मातेचं शिल्प. हा जो एक उंच बुरुज आहे, याचा आता बऱ्यापैकी रिनोव्हेशन केलेलं आहे यांनी. इथून वरती जाताना आपण बघितलं तर इकडच्या बाजूला ही किल्ल्याची शेवटची बाजू आहे, आणि या बाजूला इकडच्या बाजूला आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो, आणि इकडच्या बाजूला एक बुरुज मिळतो. समोरच्या बाजूला जर पाहिलं तर तिथं थोडेसे तटबंदीचे अवशेष आहेत. हा पूर्ण किल्ला म्हणजे एका छोट्याशा उंचवट्यावरती आहे. साधारणतः इकडच्या बाजूने आपण बघितलं 15-20 फुटांची भिंत मिळेल पूर्ण सगळ्या बाजूने. आणि हा शेवटचा बुरुज. आपण त्या बुरुजावरती जाऊ आता. आणि हा किल्ल्यावरचा सर्वोच्च भाग. या भागावरून बघितलं तर आपल्याला पूर्ण किल्ला, इकडच्या बाजूचा तलाव, आणि हे जे सानगड गाव आहे, किल्ल्याला सानगड किंवा सहानगड अशा 2 नावांनी संबोधलं जातं. आणि एक खासियत म्हणजे या किल्ल्यावरती बनवलेलं हे शिल्प. वाह, मस्त. हा पूर्ण किल्ल्याचा परिसर इकडच्या बाजूने, इकडच्या बाजूला सहानगड गाव. राजचिन्ह.
तर भंडारा जिल्ह्यातला हा एक छोटासाच पण सुंदर किल्ला आहे. आधी मेंटेन केलेला नव्हता, त्यामुळे खूप सारी पडझड झालेली आहे. आता मेंटेन करता येता, पण किल्ल्याच्या आतल्या भागावरतीच लक्ष दिलं जात आहे, आतला भाग स्वच्छ ठेवण्याबद्दल. किल्ल्याची जी तटबंदी आहे ती तटबंदी ढासळत चाललेली आहे. त्याच्यावरती जर थोडंसं काम केलं तर किल्ला एकदम सुंदर राहील आणि कित्येक वर्ष असा टिकून राहील. तर हा किल्ला कसा वाटला ते नक्की सांगा. भंडाऱ्यातला अजून एक किल्ला आपण याच व्लॉगमध्ये दाखवू, कारण इकडचे किल्ले छोटे येतात, आपला पूर्ण व्लॉग याच्यामध्ये होत नाही. त्यामुळे आपण 3-4 किल्ल्यांचा मिळून एक व्लॉग बनवू. हा किल्ला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या किल्ल्याला.